रिक्षाच्या पाठीमागील जान्हवी या नावाने नालासोपारा येथील महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। सख्या 2 अल्पवयीन बहिणी, त्यांचे 2 प्रियकर आणि सावत्र आईच्या मदतीने वडिलांच्या प्रियसीची हत्या केल्याचे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। या प्रकरणात 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे, तर 2 अल्पवयीन मुलींना ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात पाठवले आहे। या सर्वांवर नालासोपारातील तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 1 मार्च रोजी नालासोपारा पूर्व वसंतनगरी येथील यशवंत एम्पायर या इमारतीच्या बाजूच्या मोकळ्या मैदानावर एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता। महिलेचा गळा आवळून हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह झाडझुडपात फेकून आरोपी फरार झाले होते। घटनास्थळावर कोणताही पुरावा सापडला नव्हता, पण अंगावरील निशाणावरून तुळींज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता। घटनेचे गांभीर्य ओळखून पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी यासाठी विशेष पथक तयार केले होते। तुळींज पोलीस आणि पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वसई पथक याचा तपास करीत असताना त्यांना घटनास्थळावर आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते। घटनास्थळाच्या बाजूला एका इमारतीच्या सीसीटीव्हीत संशयित रिक्षा आणि या 2 ते 3 इसम पोलिसांना आढळून आले। त्या रिक्षावर जान्हवी नाव असल्याचे पोलिसांनी तपासात उघड झाले। पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण टीमच्या पथकांनी जवळपास 4000च्या रिक्षांची तपासणी केली असता त्यांना जान्हवी या रिक्षाचा पत्ता सापडला। रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने कसा केला गुन्हा याची कबुली दिली। योगिता मनोज देवरे असे मयत महिलेचे नाव आहे। या महिलेचे तिच्या पतीसोबत पटत नसल्याने ती मागच्या 1.5 वर्षापासून नालासोपारातील सुशील मिश्रा या व्यक्तीसोबत राहत होती। मिश्रा हा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे। याला पहिल्या पत्नीच्या 3 मुली आहेत। पहिली पत्नी आणि 3 मुली असताना याने दुसऱ्या एका पार्वती माने या महिलेशी अनैतिक संबंध ठेवले होते। या दोघी असताना मिश्रा याने पुन्हा मयत योगिता देवरे हिच्याशी अनैतिक संबंध ठेवून तिलाही आपल्या घरात आणून ठेवले होते। योगिताशी याचे जेव्हापासून सूत जुळले तेव्हापासून सुशील मिश्रा हा त्याची पहिली पत्नी, तिच्या मुली आणि दुसरी पत्नी यांच्याशी वादविवाद करत होता। यातून यांचे वारंवार वाद होत होते। त्यामुळे त्याची पहिली पत्नी आपल्या एका मुलीला घेऊन मूळ गावी उत्तर प्रदेश येथे घेऊन गेली होती। दुसरी पत्नी आणि पहिल्या पत्नीच्या 2 अल्पवयीन मुली या नालासोपाऱ्यात राहत होत्या। सुशील मिश्रा हा केवळ योगिता हिच्यामुळे कुणाशीच संबंध ठेवत नसल्यामुळे रागातून अल्पवयीन 2 मुली, या 2 मुलींचे 2 प्रियकर, सुशीलची दुसरी पत्नी पार्वती माने, तिचा मित्र असे 6 जणांनी 28 फेब्रुवारी रोजी कट रचून राहत्या घरात योगिताचा हिचा गळा आवळून तिची हत्या केली। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मोठ्या मुलीचा प्रियकर शैलेश काळे याच्या रिक्षात त्यांनी मृतदेह घेऊन मुंबई अहमदाबाद मार्गावर नेऊन टाकणार होते, पण डोक्याचे केस आणि पाय रिक्षाच्या बाहेर येत असल्यामुळे आपण सापडल्या जागी या भीतीने नालासोपारा पूर्व अग्रवाल नगरी परिसरातील यशवंत एम्पायर या इमारतीच्या बाजूच्या मोकळ्या जागेतील झाडाझुडपात टाकून फरार झाले होते। 1 मार्च रोजी दुसऱ्या दिवशी हा मृतदेह सापडला होता। 2 अल्पवयीन मुली, सुशील मिश्रा याची दुसरी प्रियसी पार्वती माने आणि मोठ्या मुलीचा प्रियकर शैलेश काळे या चौघांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे। यातील 2 अल्पवयीन मुली बाल सुधारगृहात पाठवल्या आहेत, तर पार्वती माने आणि शैलेश काळे या गुन्हा अटक केली आहे आणि यातील 2 जण अद्याप फरार आहेत। त्याचा पोलीस शोध घेत आहेत। व्हेरीफाय केले। व्हेरीफायमध्ये तिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याप्रमाणे आपण तिचा मर्डरचा गुन्हा दाखल केला। गुन्ह्याचा तपास चालू असतानाच तिचे नातेवाईक तिला शोधत तिची मिसिंगची कंप्लेंट देण्यासाठी आपल्या पोलीस स्टेशनला आले। तिला त्या दाखवलं असता ती व्हेरीफाय झाले। तिचं नाव योगिता मनोज देवरे असं असल्याचं कळाले आणि ती कोणाकडे तरी पेईंग गेस्ट राहते हे त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्याचा तपास केला। त्यामध्ये मिश्रा या व्यक्तीकडे ती राहत असल्याचे कळाले। जवळजवळ 1.5 ते 2 वर्षापासून त्याच्याकडे कामे करत होती आणि त्या तपासामध्ये नंतर मग त्याच्याकडे 2 मुली त्याच्या 2 मुली आणि तो राहत असल्याचे आणि तिथेच ही राहत असल्याचं निष्पन्न झालं। तपासामध्ये त्या मिश्राचे त्याच्या मुलीचे आपण सर्व मोबाईल नंबर्स घेऊन ट्रेसिंगला टाकले, कॉल डिटेल्ससाठी टाकले। त्याच दरम्यान LCB सुद्धा लोकल क्राईम ब्रांचसुद्धा पॅरलल तपास करत होते। त्यांनी तपास करताना त्यांना एक संशयित शैलेश म्हणून रिक्षावाला ताब्यात घेतला। त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे इंट्रोगेशन केलं असं त्यांनी खुनाची कबुली दिली आणि खुनामध्ये कोण कोण आहे सांगितलं। त्या खुनामध्ये ही जी योगिता आहे ही मिश्राकडे जवळजवळ 1.5 ते 2 वर्षापासून राहत होती। ती राहत असल्यामुळे मिश्रा तिच्या 2 मुलींना, पत्नीला 3 मुली होत्या त्याला आणि पत्नीला त्रास होत होता। त्या त्रासामुळे त्याची पत्नी आणि त्याची मोठी मुलगी गावाला गेलेली आहे।
त्याचा पार्वतीबरोबर पण दोस्ती आहे, तिच्याकडेही त्याच्यामुळे दुर्लक्ष होऊ लागलं, त्याच्यामुळे पार्वतीलाही राग होता. यामुळे ह्या तिघींनी विचार केला की हिचा एकदाचा काटा काढला म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. या अनुषंगाने मग पार्वती, त्याच्या 2 मुली, त्या 2 मुलींचे 2 प्रियकर, त्या प्रियकरांचा एक मित्र, पार्वतीचा एक मित्र, या सर्वांनी संगनमत करून 28 तारखेला रात्री तिला ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. शैलेशला रिक्षा आणायला सांगितली, त्याने रिक्षा आणली, त्याप्रमाणे रिक्षात टाकून तिला नेऊन ते हायवेला टाकणार होते, परंतु त्यांना ते थोडंसं काही अडचण वाटल्यामुळे त्या बिल्डिंगच्या समोर ते टाकून पळून गेले.